छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड पंचायत समितीतील प्रकार चक्क घरकुल लाभार्थ्यांकडून हप्ता टाकण्याकरता पैशांची मागणी केली जात आहे असा आरोप एका घरकुल लाभार्थी यांनी NTV न्यूज मराठीशी बोलताना केलाय। प्रधानमंत्री आवास योजना यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्याकरता राज्य सरकार तसेच केंद्र सरकार विविध स्तरावर प्रयत्न करत आहेत, परंतु घरकुल लाभार्थ्यांचा पुढील हप्ता टाकण्यासाठी घरकुलचे टेक्निशियन, घरकुल इंजिनियर हे चक्क लाभार्थ्यांकडून पैसे उकळण्याचा कारभार पंचायत समिती कन्नड येथे चालू आहे असं दिसून येतंय। सायगव्हाण येथील लाभार्थ्यानं NTV न्यूज मराठीशी बोलताना सांगितलंय की मी व्याजानं पैसे काढून घरकुल बनवत आहे। आमच्या गावात इंजिनियर फोटो काढण्याकरता दुसरीकडे येतो, कारण दुसऱ्यांनी त्यांना पैसे देऊन बोलवलेलं असतं, परंतु मी गरीब असल्यामुळे माझ्याकडून त्यांना पैसे देणं होत नाही, म्हणून माझे गेल्या 8 दिवसांपासून घर तयार असून सुद्धा बेसमेंट बांधून महिना उलटून गेला तरीही दुसरा हप्ता पडेना। NTV न्यूज मराठी गटविकास अधिकारी यांना या संदर्भात जातीने लक्ष देण्यास आणि गोरगरीब लाभार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवावी हीच अपेक्षा करत आहे। या संदर्भातील चौकशी करावी की घर तयार होऊन सुद्धा इतका विलंब का केला, याचाच अर्थ असा होतो की देवाणघेवाण झाली नसती म्हणून या व्यक्तीचा हप्ता पडत नसावा। या संदर्भात सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधींनी लाभार्थ्यांशी केलेला हा संवाद। सध्या पंचायत समितीच्या आवारामध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणावरती सध्या जे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जो घरकुल लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यांकडनं कशा पद्धतीनं पैसे उकळण्याचा कारभार या पंचायत समितीमध्ये चालू आहे ते आपण स्वतः आपल्यासोबत लाभार्थी या ठिकाणी आहे। बाबा, काय नाव आहे तुमचं आणि कुठले? अशोक विठ्ठल सुरेश। कुठले तुम्ही? काय विषय काय होता बाबा? मला घरकुल आलेलं आहे 15,000चा पहिला हप्ता मिळालेला आहे। 70,000साठी ते 15,000 मागून राहील। 5,000 रुपयाची मागणी कोण करते? इंजिनियर मागून राहील। 5,000 रुपये तुम्हाला मागितले आहे, तुम्ही दिले पैसे? नाही दिलेले, ठीक आहे। आपण आता लाईव्ह बघणार आहोत। सध्या तो जो इंजिनियर कोण आहे त्याचा या ठिकाणी नंबर आलेला आहे आणि हे काका डायरेक्टली आता त्यांना आपण डायरेक्ट कॉल करतो। मी कॅमेरामॅन यांना विनंती करतो की त्यांनी हा बघा हा नंबर आहे, या नंबरवरती आता यांना आपण कॉल करू आणि ऑन कॉल आपण बघूया काय नेमकी फीडबॅक येतो। आपण आता यांना कॉल लावलेला आहे। हेच ते इंजिनियर आहे की जे त्यांना पैशाची मागणी। हां, हॅलो सर, मी तुम्हाला काल फोटो टाकलं, तुम्ही म्हणे पैसे टाकतो, काही टाकलंच नाही 2 दिवसापासून। तुम्ही तर पैशाशिवाय टाकून नाही राहिले, तुम्ही म्हणता पैसे पाहिजे, समजू म्हणतो पैसे घेतल्याशिवाय आम्ही पैसे टाकणार नाही। तुम्ही तर मागच्या हप्त्यापासून सांगू राहिले मला, मी घरी येतो फोटो काढतो, तुम्ही आलेच नाही। हो, आता ते तर तुम्ही म्हणता पैशाशिवाय आम्ही फोटो काढणार नाही, पैसे दिल्याशिवाय। आता बाकी त्यांचे पैसे आले, माझेच आले नाही, मग याचं कारण तेच आहे ना। तुम्ही येऊन जाऊनच म्हणून राहिले ना। मग आता बाकी त्यांचे झालं, माझंच कसं झालं नाही? नाही ना, आमच्या सर्वांचे सारखेच आहे ना। माझं बेसमेंट झालं, पत्रा लेवलला झालं, पूर्ण काम झालं ना। तुम्ही मागं येऊन पहा, संडास बाथरूमचं झालं नाही ना। ज्यांचे घरं झाले त्यांच्याबरोबर तर माझं बी। अहो साहेब, बेसमेंट होतं, तुम्ही बाकी त्यांचे फोटो काढून निघून गेले, माझ्या घराकडे आलेच नाही, तुम्ही पैसे दिले नाही म्हणून त्या दिवसापासून। त्या दिवशी तुम्हाला समजून सांगितलं 5,000 देऊन टाका म्हणे, मी नाही सांगितलं तर तुम्ही तसे आलेच नाही माझ्याकडे। सध्या परिस्थिती अशी आहे की घरकुल जे लाभार्थी आहे या लाभार्थ्याला जे जेई असतात, इंजिनियर आहे, ते ऑन स्पॉट ड्युटी त्यांची असते, ते
स्पॉटवरती जातात आणि त्या ठिकाणावरनं फोटो लाईव्ह फोटो कॅमेरामध्ये काढतात आणि त्या ॲप्समध्ये काढल्यावरती ते NICला जाऊन नंतर त्याची पेमेंट होते. पण मुळात प्रॉब्लेम असा निर्माण होतो आहे की जे लाभार्थी आहे ते लाभार्थ्यांकडे येतात आणि फोटो तर काढतात, परंतु तो फोटो जो आहे तो ते प्रिझर्व करून ठेवतात. तो फोटो अपलोड करत नाही म्हणून बहुतांश पेमेंट न येण्याची कारणं ठेवतात. मुळात आता ह्या काकांना त्यांनी पैशाची मागणी केलेली होती. गेले नाही म्हणून ते निघून गेले, फोटो टाकला नाही त्यांनी. पण आता आपण फोनवरती बोललो तर असं काही म्हटले नाही पैशाबद्दल. ते तसं कशाला बोलतील? तुम्हाला पहिले फोनवरती बोलले का ते? त्यांचा माणूस होता, तो बोलला होता, मास्टर जो करतो ना रोजगार सेवक हो रोजगार सेवक, तो त्यांनी- 5,000 दिल्याशिवाय ते पैसे टाकणार. तो फोनवरती बोलत होता. त्याला आता कॉल केला तर तो सांगेल. लावा कॉल. आता आपण आता परत काय असतं की जे जेई आहे यांचे काही माणसं त्यांनी हायर केलेले आहेत, जसं की रोजगार सेवक आहे. रोजगार सेवकांचं काम हे दुवा आहे मधले. रोजगार सेवक पैसे घेतात लाभार्थ्यांकडनं आणि ते जे पैसे घेतलेले आहे रोजगार सेवकामार्फत जेईला जातात, अशी ती फळी आहे. ते आपण आता क्लिअर करणार आहोत. आता हे जे रोजगार सेवक आहे हे किती पद्धतीनं कशा पद्धतीनं चालतात याबद्दल भरायला मस्टर भरण्यासाठी पहिल्यांदा 500 रुपये दिले मस्टर भरण्यासाठी पण रोजगार सेवकाला 500 रुपये द्यावा लागतात. हे बघा. आणि आता प्रत्येक सोमवारी मागच्या सोमवारी 400 रुपये देऊन आलो. प्रत्येक सोमवारी 400 रोजगार सेवकाला पैसे द्यावा लागतात मस्टर काढण्यासाठी. ग्रामपंचायतमध्ये तो काम करतो त्या माणसाला. आता तो व्यक्ती आहे, आपण त्याला कॉल करणार आहोत. ऑन कॉल आपण घेतोय आणि लाईव्हमध्ये आपण चाललेलो आहोत. मोबाईलमध्ये आपण त्यांचा नंबरही बघणार आहोत. नेमकी तो जो व्यक्ती आहे तो कोण आहे, मधली फळी जशी आहे. मुळात जे जेई आहे इंजिनियर आहे ते टेक्निकली ते पण हुशार खूप असतं. ते स्वतः लाभार्थ्याकडनं पैसे तर घेतले, पण मुळात त्यांनी जे ठेवलेले जे माणसं आहे, जे माणसं त्यांचे ठेवलेले आहेत तेच माणसं मधला दुवा. आपण रोजगार सेवक यांना विचारा पैसे द्यायचे. हा समजू काय ते मला पैसा येणे राहणार, बाकीनं असणार पैसा होणार, मला का बरं अडचण मारणार राहणार ते घरकुल ना. मी अशोक गोडन विठ्ठल सुगुंशी. आता तुम्ही म्हणत पैसा जेवायशिवाय तुम्हाला पैसाच टाकणार नाही. मग आता त्या 5,000 मागे राहणार कसं काय देवा ना. नाही आता बाकीनाच ना पैसा पडी घ्यात मग मना काबड टाकीन राहणार. काय बोलशाल कितका दिवस राहणार. बाहेरतून पैसा काढले, बाहेरतून लोक बसून 80-90 काढीन करणं काम करेल. कुठेतरी सुगावा लागलेला असावा, कुठेतरी सुगावा लागलेला असावा, ज्यामुळे त्यांचं जे रिप्लाय आहे ते थोडंसं पॉझिटिव्हली येत आहे. मग म्हणजे आता ते बोलत आहे आणि समोर गेल्यावरती कसं आता ते असं समोर राहिले आणि जेव्हा सांगितलं त्यांना 5,000 देऊन टाका म्हणे, येऊन जाईल म्हणे तुमचं काम म्हटलं. माझ्याकडे पैसे नाही, मी तेवढे पैसे देत नाही. ते वापस निघून गेला, फोटोज काढला. म्हणजे फोटो काढला नाही त्यांनी तुमच्या. व्हिडिओ साहेबांनी पर्सनली याकडे जातीने लक्ष देणं गरजेचं आहे. सध्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत भरपूर लाभार्थ्यांना लाभ का मिळत नाही यावरतीही जोर देणं गरजेचं आहे. मी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी. NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर.